नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे डाएट चिला। खूप साऱ्या भाज्या वापरून आपण हा व्हेजिटेबल चिला बनवणार आहोत। चवीलाही अतिशय छान लागतो आणि वेट लॉससाठी हेल्पफुल अशी रेसिपी आहे। हे बघा, इथे मी बनवून घेतले। एकदम छान सॉफ्ट असे होतात हे, चवीलाही खूप छान लागतात। ब्रेकफास्टसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा चिला बनवू शकतो आपण। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। एक बाउल घ्यायचा आहे, याच्यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे, अर्धा कप बेसन पीठ घातलेलं आहे, 2 मोठे चमचे रवा घालायचा आहे। मी इथे जाड रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतला तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे, मी इथे थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी आणि घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे, जास्त पातळ नाही आहे। 10 मिनिटांसाठी आता हे असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छानपैकी भिजेल। 10 मिनिटांनंतर याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत। हे बघा, भाज्यांमध्ये मी इथे एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, थोडेसे मटारचे दाणे असे मिक्सरवरती जाडसर वाटून घेतलेले आहेत, अर्धा कप किसलेलं गाजर घालायचं आहे, पाव कप किसलेला कोबी घातलेला आहे आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे पाव कप। आपल्या आवडीनुसार भाज्या याच्यामध्ये घालू शकता। हवं असेल तर थोडंसं पनीर पण याच्यामध्ये किसून घालू शकता, त्यानेही चव छान लागते। मुठभर कापलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आहे, 1 चमचा हिरवा मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलं होतं वाटताना। 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धणेपूड घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, जिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा, पाव चमचा गरम मसाला, हिंग घालायचं आहे पाव चमचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी घालायचं नाही आहे, असंच मिक्स करायचं आहे। गरज लागली तर 2-3 चमचे पाणी नंतर घालूया आपण। आधी हे असंच मिक्स करून घेतलं आहे बघा। आता याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालते मी, चव अजून छान लागते। छान चटपटीत लागतं चिला याच्यामुळे। मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घातलं आहे मी, अगदी 2 मोठे चमचे पाणी घातलं आहे, पीठ थोडंसं घट्ट आहे म्हणून। खूप जास्त पातळ बॅटर करायचं नाही आपल्याला। हे बघा, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण चिला तयार करायला घेऊया। तर पॅन गरम करायचं आहे, पॅनवरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। मी 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे, थोडेसे सफेद तीळ घालायचे आहेत, अगदी पाव चमचा। ज्या साईजचा चिला बनवायचा आहे त्यानुसार बॅटर घालायचं आहे याच्यावरती। हे बघा, तेल थोडंसं स्प्रेड करून घेते मी। आता बॅटर घालून घ्यायचं आहे। मी इथे 3 ते 4 छोटे चमचे असं बॅटर घालून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। बघा, मी इथे जाडसरच चिला केलेला आहे, त्याच्यामुळे हलकंसं असं पसरवून घेतलेलं आहे। वरनं थोडेसे सफेद तीळ घालायचे आहेत, पाव चमचा तेल घालून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि हे पलटी करून घ्यायचं आहे। हे बघा, एका साईडने चिला छानपैकी झालेला आहे। आता दुसऱ्या साईडने पण छानपैकी भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, कालथ्याच्या साह्याने असं हलकंसं प्रेस करून दुसऱ्या साईडने पण छानपैकी भाजून घ्यायचं आहे। हे बघा, दोन्ही साईडने चिला छान भाजला गेलेला आहे। इथे आपला चिला तयार झालेला आहे। आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचा चिला पण याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे। खूप छान हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। वेट लॉससाठी सुद्धा खूप हेल्पफुल आहे, चवीलाही अतिशय छान लागते। तर नक्की ह्या पद्धतीने व्हेजी चिला बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। हे बघा, इथे मी सगळे चिले बनवून घेतलेले आहेत, 7 ते 8 चिले होतात एवढ्या प्रमाणामध्ये। एकदम छान सॉफ्ट झालेले आहेत। गरमागरम चिला सॉस किंवा दही किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करायचे, छान लागतात। माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।